रायगड सम्राट अल्पावधीत लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे। रायगड सम्राट राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राईब करा। विंधने ग्रामपंचायत हद्दीतील राहणाऱ्या 13 कुटुंबियांतील 60 लोकांवर बेघर होण्याची टांगती तलवार। ग्रामपंचायत विंधने गावच्या 13 नागरिकांनी 2001 ते 2012 पर्यंत सर्व नंबर 18चा 5 मधून खरेदी करून केलेली असून त्यांची नोटरी स्टॅम्प पेपरवरती लिहून दिलेली आहे। त्यांच्या नावे ग्रामपंचायत मध्ये नोंद देखील आहे। जमिनीचे मूळ मालक काशीनाथ पाटील, विजय काशीनाथ पाटील व श्याम विजय पाटील यांच्याकडून या जमिनी खरेदी केलेल्या असून या सर्व व्यवहारात साक्षीदार व विक्रेते श्याम विजय पाटील असून विजय पाटील यांनी 13 जणांना विकलेल्या जमिनी दुसऱ्या पार्टीला परस्पर विकून फसवणूक केल्याचा आरोप केला जातोय। याबाबत न्यायासाठी 13 नागरिकांनी उरण तहसीलदारांकडे धाव घेतली असता त्यांना न्याय देण्यासाठी तहसीलदार असमर्थ ठरल्याने पुढे प्रांत जिल्हाधिकारी महसूल विभागाकडे जाणार असून आमच्या जमिनी कोणाला विकू नये अशी मागणी त्यावेळी यांनी केली आहे। माझे नाव विनायक सुजित कडू, मी विंधने गावची रहिवासी आहे। आम्ही ही जागा विजय काशीनाथ पाटील यांच्याकडून 20-25 वर्षापूर्वी विकत घेतली होती आणि तिथे आमची स्वतःची रहिवासी, आम्ही तिथले स्वतः रहिवासी आहोत। आमची खुद्द घरे आहेत आणि त्यांनी आता आमची ही जागा दुसऱ्यांना परस्पर विकली आहे आणि आमची एक प्रकारे फसवणूक झाली आहे। आता आमची छोटी छोटी मुलं आहेत, त्या मुलांना आम्ही घेऊन कुठे जायचं? आम्हाला आमचा न्याय मिळाला पाहिजे। आमची घरं आमची स्वतःच्या मालकीची असून आज 20-25 वर्षापूर्वी आम्ही काबार कष्ट करून आम्ही घरं बांधलेली आहेत, त्याच्यावर आमचा हक्क आहे, नाव आहे। आज पंचायतमध्ये आमची सर्व नोंदणी आहे। आमची घरपट्टी, आमचा अशिष्मेंट उतारा, पाणीपट्टी सर्व आम्ही आज 20-25 वर्ष भरत आहोत आणि त्या जागेवर आमचे खुद्द आम्हाला घर नंबर मिळून आज आमचं घर आमच्या नावी असून ही आमची जागा आज त्यांनी दुसऱ्या पार्टीवाल्याला विकलेली आहे आणि एक प्रकारे आमची फसवणूक झाली आहे। त्या संदर्भात मी तहसीलदार किंवा उच्च मंत्री, मुख्यमंत्री यांच्याकडे मी अर्ज करत आहे किंवा एक प्रकारे न्याय मला मिळावा म्हणून मी माझ्या 13 लोकांकडून एक आश्वासन मागत आहे आणि त्यांनी मला न्याय मिळावा आणि माझी स्वतःचं घर माझं आणि माझ्या सोबताली असणारी 13 घरं आणि 50-60 लोक, त्या घरामध्ये आज जवळजवळ 13 कुटुंबामध्ये 50-60 लोक आहेत, त्यांचा तुम्ही विचार करून ही माझी जमीन आज मला मिळवून द्यावी, ह्या संदर्भात मी त्यांच्याकडे न्याय मागत आहे। मी गणेश जगन्नाथ पाटील विंधने गावचा रहिवासी असून मी व इतर 13 लोकांनी त्यामध्ये शीतल थली, सुजित कडू, मेघनाथ भोईर, सुनील पाटील, अमृत डाकी, अपर्णा बावकर, महादेव घरत, महादेव पाटील, पांडुरंग पाटील या लोकांनी 2001 पासून 2012 पर्यंत काशीनाथ दावजी पाटील यांचा मुलगा विजय काशीनाथ पाटील तसेच त्यांचाही मुलगा श्याम विजय पाटील यांच्याकडून विविध सालामध्ये नोटरी स्वरूपात 1 ते 2012 या सालामध्ये नोटरीद्वारे त्यांच्या सर्वे नंबर 8 ते 18चा 5 मधून 1 गुंठे, 2 गुंठे, 2.5 गुंठे याप्रमाणे जागा खरेदी करून त्या जागेवर पक्के घरे बांधलेले आहेत। त्या घरांचा ग्रामपंचायतमध्ये नोंदणी असून ग्रामपंचायतद्वारे त्याला घर नंबरही आलेला आहे। ही लोक रेग्युलर घरपट्टी सुद्धा भरत आहेत, त्याचा असेसमेंट उताराही आहे। असे असताना विजय काशीनाथ पाटील याने आम्हाला विकलेली असले नोटरीद्वारे विकलेली जागा पुन्हा परस्पर त्रयस्थ व्यक्तीला विकून आमची फसवणूक केलेली आहे। त्या फसवणुकी संदर्भात आम्ही तहसीलमध्ये आमचा असलेली नोटरी, ग्रामपंचायतचा असेसमेंट दाखला तसेच घरपट्टी यासहित दाद मागण्यासाठी गेलो असता आम्हाला कुठल्याही प्रकारचे सहकार्य करण्यात आले नाही। आम्ही आमच्या घरांची पाहणी करण्यासाठी वकिलांमार्फत स्थलपाहणी अर्ज केला, तो त्यांनी जागेवरच 5 मिनिटात फेटाळून लावला। अशा प्रकारे आमच्यावर खूप मोठा अन्याय झाला आहे। तर आम्ही आता यापुढे न्याय मागण्यासाठी प्रांत, तहसीलदार आणि महसूल मंत्री यांच्याकडे जाण्याची वेळ आलेली आहे। तर आम्ही विंधने गावचे सर्व रहिवासी जे श्याम विजय पाटील यांच्याकडून बाधित झाले आहेत, तर आम्ही अशी मागणी करतो की प्रांत कलेक्टर, महसूल मंत्री यांच्याकडे आम्ही अशी विनंती करतो की आमचे घरांची जागा आम्हालाच
कायमस्वरूपी मिळेल यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत. आम्हा 13 लोकांना न्याय द्यावा. आमच्या लोकांनी विजय काशीनाथ पाटील यांच्याकडून जागा विकत घेतली असताना श्याम विजय पाटील हा प्रत्येक नोटरीच्या व्यवहारामध्ये साक्षीदार असून किंवा माझ्या संदर्भात म्हणायचं झालं त्यांनी स्वतः मला श्याम विजय पाटील यांनी स्वतः मला जागा विकलेली आहे. असे असताना सुद्धा श्याम विजय पाटील व त्यांचा मुलगा मनीष श्याम पाटील यांनी हा व्यवहार तिसऱ्याच पार्टीसोबत केला आहे. श्याम विजय पाटील व त्यांचा मुलगा मनीष श्याम पाटील यांनी 20 वर्षानंतरही या जागेचा व्यवहार करून आमची पूर्णतः फसवणूक केली आहे. तर ह्या संदर्भात संबंधित विभागाने चौकशी करून आम्हाला न्याय द्यावा आणि त्यांना कठोरात कठोर शिक्षा द्यावी.